नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. एस-एस-सी मध्ये एम-टी-एस आणि हवालदार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे, त्यासोबतच हवालदार या पदासाठी ग्राउंड काय लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येत असेल की एस-एस-सी कडून जर बघितलं आपण एम-टी-एस आणि हवालदार या पदासाठी 26 जून या तारखेला जर बघितलं तर डिटेल जे नोटिफिकेशन आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC अँड CBN एक्झामिनेशन 2025. आता जर बघितलं आपण तर बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे 26 जून, जे की बघा सुरुवात झालेली आहे. याची जे अंतिम दिनांक आहे फॉर्म भरायची जे 24 जुलै 2025 असणार आहे. त्यासोबत बघा, यासाठी जर बघितलं आपण, जर ऑनलाईन फी पेमेंटसाठी जर डेट बघितली तर बघा 25/7/2025 ही जी लास्ट डेट असणार आहे. आता जर बघितलं, डेट ऑफ विंडो ऑफ फॉर करेक्शन ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस. बघा, जर तुम्हाला फॉर्म भरताना काही चुकी झाली, म्हणजे की बघा तुमची डेट ऑफ बर्थ किंवा नाव काही चुकले असेल तर तुम्हाला ते एडिट करता येणार आहे. एडिट करायची जे दिनांक आहे तुम्हाला 29 जुलै ते 31 जुलै या तारखेदरम्यान तुम्ही एडिट करू शकता तुमचा फॉर्म. आता बघा, शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, म्हणजे की बघा तुमची जे एक्झाम कधीपर्यंत होणार आहे तर बघा 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर बघा, हा जो आहे एस-एस-सी कडून टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, यावरती तुम्ही इन्क्वायरी करून संपूर्ण माहिती विचारू शकता. आता जर बघितलं आपण तर बघा, डिटेल या भरतीची अपडेट आपण आजच्या PDF द्वारे संपूर्ण जाणून घेऊया. तर बघा, PDF जी आहे टोटल 87 पेजेसची आहे. आता यामध्ये बघा वॅकन्सीज बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. वॅकन्सी जर बघितल्या आपण तर बघा, टेंटेटिव्ह वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ आर ॲज अंडर. बघा, हे जे वॅकन्सीज आहे टेंटेटिव्ह दाखवल्या गेलेल्या आहे. यामध्ये वॅकन्सी इन्क्रीज होत असतात दरवर्षीप्रमाणे. आता जर बघितलं आपण एमटीएसच्या यामध्ये वॅकन्सी दाखवल्या गेलेल्या नाही आहेत. बघा, एमटीएसच्या जशा वॅकन्सी डिक्लेअर केल्या जातील तशा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणार आहे. तुम्ही जर का माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर जॉईन होऊन जा, आणि ही जी सविस्तर जी PDF आहे या भरतीची मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. आता बघा, हवालदार इन CBIC अँड CBN साठी जर बघितलं तर टोटल 1075 वॅकन्सी आहेत. आणि हा जो स्टार तुम्हाला इथे दिसत आहे, हा स्टार म्हणजे की बघा, यामध्ये वॅकन्सी जी आहे ती इन्क्रीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, म्हणून यावरती स्टार लावलेला आहे. आता जर बघितलं आपण तर खाली आणखी जर माहिती बघितलं तर बघा, PDF खूप मोठी असल्यामुळे मी तुम्हाला जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला ते कव्हर करतो या व्हिडिओमध्ये. आता बघा, इथे एज लिमिट बद्दल सांगण्यात आलेलं आहे. एज लिमिट जर बघितली आपण तर बघा, 18 ते 25 वर्ष, कॅन्डिडेट बॉर्न नॉट फॉर बिफोर 2/8/2000 अँड नॉट लेटर दॅन 1/8/2007 फॉर एमटीएस. बघा, एमटीएस साठी जे वयोमर्यादा आहे बघा, 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही एमटीएस साठी अर्ज करू शकता, आणि 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही जे आहे हवालदारसाठी अप्लाय करू शकता, यावर तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं आपण तर बघा, कॅटेगरीला रिलॅक्सेशन कोणकोणते आहे तर बघा, SC ST कॅटेगरीला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे की बघा एमटीएसची जे जागा होती ते 18 ते 25 होती, पण SC ST कॅटेगरी वाल्यांना 18 ते 30 वयापर्यंत भरू शकतात. आता ओबीसी कॅटेगरी वाले जे आहेत 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्यासोबतच बघा, PWBD साठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. संपूर्ण यामध्ये रिलॅक्सेशन बद्दल माहिती दाखवण्यात आलेली आहे, तुम्ही सविस्तर जाणून घेऊ शकता. आता आणखी जर बघितलं आपण की याचा जो एक्झाम सिलेबस कशा प्रकारे असणार आहे आणि कशा प्रकारे याचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे, तर बघा मी तुम्हाला त्यावरती डायरेक्ट घेऊन जातो. तर बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की एक्झाम कशा प्रकारे राहणार आहे. तर बघा, फॉर द पोस्ट ऑफ एमटीएस द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन CBE, अँड फॉर द पोस्ट ऑफ हवालदार द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट CBE, म्हणजे की कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अँड फिजिकल एफिशियन्सी टेस्ट किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. बघा, जे एमटीएस पदासाठी जर बघितलं फक्त कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे, पण हवालदार या पदासाठी जर बघितलं कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन प्लस तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पण असणार आहे. आता जर बघितलं तर कोणत्या भाषेमध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर बघा, यामध्ये हिंदी, इंग्लिश आणि जे आपली मराठी लँग्वेज आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. मराठी लँग्वेज मध्ये पण याचा पेपर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जे कोणी महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांनी मराठी लँग्वेज सिलेक्ट करून या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आता बघा, इथं तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन बद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर बघा, सेशन 1 आणि सेशन 2 आहे. सेशन 1 मध्ये जर बघितलं आपण तर बघा, न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी कडून जर बघितलं तर बघा, 20 प्रश्न आणि 60 मार्क तुम्हाला इथं दाखवल्या गेलेले आहे. 20 प्रश्न असणार आहे, म्हणजे की बघा प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 3 गुण यामध्ये मिळणार आहेत.
आणि रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे की सेशन 1 मध्येच आहे. तुम्हाला यामध्ये पण जर बघितलं आपण तर बघा 20 प्रश्न आणि 60 गुण मिळणार आहे. टोटल जो टाईम ड्युरेशन आहे तुम्हाला 45 मिनिट दोन्ही सेशनमध्ये मिळणार आहे. आता सेशन 2 मध्ये जर बघितलं तर बघा जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन जे की बघा 25 मार्काले असणार आहे आणि याला पण जर बघितलं तर एका प्रश्नाला 3 गुण मिळणार आहेत. तेवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा खाली जर बघितलं आपण आणखी याबद्दल सांगण्यात आलं की बघा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, तर मी तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. आता जर बघितलं आपण तर बघा सेशन 1 आणि सेशन 2 असणार आहे. तर बघा सेशन 1 जो आहे तुमचा फक्त क्वालिफाईंग असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि सेशन 1 मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि सेशन 2 जो आहे तुमचा मेरिट म्हणजेच की बघा जे तुमचं सिलेक्शन होणार आहे ते सेशन 2 वरच्या मार्क्सवरून तुमचं जे आहे सिलेक्शन होणार आहे. आणि जर बघितलं आपण सेशन 2 मध्ये बघा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिसणार आहे. प्रत्येक क्वेश्चन चुकला जर बघा प्रत्येकी एक क्वेश्चन जर चुकला तुम्हाला तर 1 मार्क तुमचा कटणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की बघा देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. मी तुम्हाला सांगितलं की सेशन 1 मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि सेशन 2 मध्ये जर बघितलं तर देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर. बघा एक प्रश्न जर चुकला तुमचा तर 1 मार्क तुमचा कटणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून सेशन 2 जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे यामध्ये. आणि सेशन 2 साठीच तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे. आणि सेशन 1 जो आहे तुमचा क्वालिफाईंग असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघायला गेलं आपण की काय कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा निघालेल्या आहेत आणि सविस्तर माहिती आपण जाणूनच घेऊया. त्याआधी बघा जे यामध्ये जर बघितलं तर बघा पेमेंट ऑफ रुपीज 100 म्हणजेच की बघा 100 रुपये फी चार्ज लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये आणखी जर बघितलं इंडक्टिव्ह सिलेबस फॉर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी. बघा यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस दाखवला गेलेला आहे, म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही इथं बघू शकता. आता बघा खूप महत्त्वाचं जर बघितलं आपण तर हवालदार या पदासाठी जे आहे ते फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर बघा यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. जे की बघा तुम्हाला चालायचं आहे. मेल जर बघितलं मेलसाठी तर 1600 मीटर जे आहे तुम्हाला 15 मिनिटात चालवून दाखवायचं आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर 1 किलोमीटर तुम्हाला 20 मिनिटामध्ये पार करायचं आहे चालून. आणखी जर बघितलं आपण तर बघा इथं संपूर्ण माहिती तुम्हाला पीईटी बद्दल दाखवण्यात आलेली आहे. आता जर बघितलं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजेच की बघा हाईट किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे, तर बघा मेलसाठी इथं हाईट जे तुम्हाला 157 सेंटीमीटर दाखवण्यात आलेली आहे. आणि चेस्ट जो तुमचा 81 सेंटीमीटर आणि तुम्हाला एक्सपान्शन करून 5 सेंटीमीटर वाढवून दाखवायचा आहे. आणि फिमेलसाठी जर हाईट बघितली तर बघा 152 सेंटीमीटर आणि वेट जे तुमचं 28 kg पर्यंत असायला पाहिजे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा कोणकोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दाखवतो. आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा निघालेल्या आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा यामध्ये संपूर्ण ही जी माहिती तुम्हाला दिसत आहे संपूर्ण माहिती फॉर्म कसा भरायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे संपूर्ण माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आता तुम्हाला मी डायरेक्ट त्या पेजवरती नेतो की किती जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. तर बघा तुम्हाला इथं पोस्टचे नाव देण्यात आलेले आहे आणि नेम ऑफ स्टेट तुम्ही कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करतात आणि त्या समोर तुम्हाला कोड दिसून येणार आहे आणि रिजन दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे इथं देण्यात आलेली आहे. आता बघा कोणकोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत तुम्ही इथं बघू शकता. टोटल जे आहे तुम्हाला इथं जागा दिसून येणार आहे. आता सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा औरंगाबाद मध्ये हवालदार या पदासाठी जर बघितलं टोटल जे आहे तुम्हाला 5 जागा दिसून येतील. आणि हा जो तुम्हाला कॅटेगरी वाईज डाटा तुम्हाला इथं दिसून येणार आहे की युआर मध्ये किती जागा आहेत, एससी कॅटेगरीमध्ये किती आहे, एसटी कॅटेगरीमध्ये किती आहे, ओबीसी डब्ल्यूएस मध्ये किती जागा आहेत संपूर्ण माहिती इथं बघू शकता. आता जर बघितलं आपण आणखी तर बघा तुम्हाला इथं मुंबई सीजीएसटी जे की 19 नंबरला इथं दिसून येणार आहे. 19 नंबरला बघा मुंबई सीजीएसटी हवालदार या पदासाठी जर बघितलं टोटल 31 जागा आहेत, जे की बघा तुम्ही इथं बघू शकता. आणि कस्टम मुंबई कस्टम हवालदारसाठी जर बघितलं 491 जागा, जे की बघा सर्वात जास्त जागा तुम्हाला कस्टम मुंबई कस्टम हवालदार यामध्ये दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं आपण पुणे हवालदारसाठी जर बघितलं तर यामध्ये टोटल 63 जागा यामध्ये रिक्त आहेत. आणखी जर बघितलं खाली तर बघा तुम्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये वेगवेगळ्या वॅकन्सी दिसून येणार आहे. बघा ऑल इंडियाची वॅकन्सी आहे आणि ऑल इंडियाची वॅकन्सी असल्यामुळे तुम्ही कोणत्याही झोनमध्ये अर्ज करू शकता. पण बघा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मी सांगितलं की आपले जे झोन आहे ते तुम्ही कोणकोणते आहेत मुंबई, पुणे, औरंगाबाद यामध्ये जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला टोटल जे रिक्त जागा तुम्ही इथं बघू शकता आणि त्यासाठी अप्लाय करू शकता.
बघा 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी निघालेली आहे. ही संधी सोडू नका, कारण की बघा यामध्ये जर बघितलं आपण तर एकच पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि एका पेपरवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये पण तुम्हाला जे सुरुवातीचे 2 सेशन आहेत, त्यामधलं पहिलं सेशन जे आहे तुम्हाला क्वालिफाइंग मार्क्स आहे आणि दुसऱ्या सेशनवरती तुमचं मेरिट लागणार आहे. आणि जशी एमटेकच्या जे व्हॅकन्सी आहे ते डिक्लेअर केल्या जातील तसे मी तुम्हाला अपडेट देणार आहे माझ्या चॅनलवरती, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा अशा प्रकारची आजची भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती पडेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.